ची बातमी आहे बच्चू कडू यांच्या संदर्भातली। मतपत्रिका नाही तोपर्यंत निवडणुका नको अशी जाहीर भूमिका बच्चू कडू यांनी घेतलेली आहे। निवडणूक मतपत्रिकेवर घ्यायला काय हरकत आहे असा सवाल देखील यावेळेस बच्चू कडू यांनी केलेला आहे। तर एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली म्हणून भाजप सत्तेत आलं तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हेच दावेदार असल्याचंही बच्चू कडू यांनी ठणकावून सांगितलेलं आहे। तर बच्चू कडू यांचं हे विधान सध्या चर्चेत आहे। विधानसभेचे निकाल हाती आले असताना राज्यामध्ये अनेक दिग्गजांना जो आहे तो पराभवाचा सामना करावा लागला। अशातच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे जे आमदार होते बच्चू कडू यांनी सलग 20 वर्षापर्यंत त्यांनी या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व केलं होतं, मात्र त्यांना यावेळेस पराभवाचा धक्का मिळाला आहे। आपल्यासोबत बच्चू कडू आहेत। बरेच ठिकाणी लोक बोलून दाखवतात का आम्ही मतं मारले ते गेले कुठं। लोक रडून रडून सांगतात, शपथ देऊन सांगतात आणि ते मतं मात्र त्या मतपेटीत दिसत नाही। हे थोडं वातावरण असं दिसतं आणि त्याच्यामुळं आज आम्ही बैठक बोलावलेली आहे, त्यावर चिंतन मंथन करू, सगळी माहिती घेऊ आणि मग समोर जाऊ। जब तक बॅलेट नाही तब तक चुनाव नाही, अशा प्रकारची घोषणा देणं आता फार गरजेचं वाटतं आणि भाजपने सुद्धा ते स्वीकारलं पाहिजे। आपण पारदर्शक भूमिकेचे आहे आणि भाजपचं जर बहुमत आहे आणि त्याच्या बाजूनं जर लोक आहेत तर मग बॅलेटवर घ्यायची अडचण काय आहे। आणि मग एक नारा मानला पाहिजे, जब तक बॅलेट नाही तब तक चुनाव नाही, अशा घोषणेनं समोर येणं गरजेचं। खरं तर दावेदारी शिंदेसाहेबाचीच आहे, कारण त्यांनी बंडखोरी करून सत्ता स्थापनेकडे भाजपला नेलं आणि भाजप सत्तेत आलं। नाहीतर ती 2 वर्ष जर सत्तेत नसतं तर आज चित्र वेगळं राहिलं असतं। त्याचं मुख्य जर आम्ही पाहतोय का या सत्तेत येण्याचं कारणच शिंदेसाहेब आहे आणि त्यांनी जे भूमिका घेतली त्यामुळे ते सत्तेत येऊ शकले आणि त्याच्यामुळे ते दावेदार आहे। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती।